नमस्कार. मी डॉक्टर भागवत शंकर महाले, असोसिएट प्रोफेसर, हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स, एमईव्हीपी समाज, आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, त्र्यंबकेश्वर. आपण आज बघणार आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत NEP 2020 अभ्यासक्रमावर आधारित FY BA पॉलिटिकल सायन्स या विषयासाठी प्रथम वर्ष कला विषय राज्यशास्त्र जनरल पेपर याच्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. जनरल पेपर पॉलिटिकल सायन्स जनरल पेपरसाठी FY BA ला इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सायन्स हा पेपर दिलेला आहे. म्हणजेच राज्यशास्त्राचा परिचय किंवा राज्यशास्त्राची ओळख हा पेपर जनरल लेवलला मेजर पेपर म्हणून नवीन एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत FY BA साठी राज्यशास्त्र विषयाअंतर्गत दिलेला आहे. याच्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपण थोडंसं जाणून घेऊया की नवीन एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत झालेले सिलेबस मध्ये असलेले बदल, आपण राज्यशास्त्र अंतर्गत कोणकोणते बदल आले, FY BA साठी कोणते पेपर आलेले त्या विषयावर थोडक्यात आपण जाणून घेऊया. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत BOS मेंबर पॉलिटिकल सायन्स अँड पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन यांनी FY BA पॉलिटिकल सायन्स सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड साठी काही कोर्सेसचं स्ट्रक्चर त्यांनी बदललेलं आहे. ॲज पर NEP 2020 अकॅडमिक इयर 2024-25 साठी जे सिलेबस मध्ये बदल केलेला आहे त्यानुसार आपण बघणार आहोत की क्रेडिट सिस्टीम नुसार सिलेबसची रचना केलेली आहे सेमिस्टर पॅटर्न वाईज. त्यामध्ये आपण फर्स्ट सेमिस्टर मध्ये बघितलं FY BA साठी तर DS1, DS2, VSC, OE, GE, SEC, IKS, AEC, VEC, CC अशा प्रकारे कोर्सची रचना केलेली आहे. आता पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र विषयात FY BA साठी फर्स्ट इयर साठी जर बघितलं तर फर्स्ट इयर FY BA फर्स्ट इयर साठी सेमिस्टर फर्स्ट मध्ये DSC2 मध्ये आपल्याला पेपर दिलेला आहे. तो कोणता आहे तर इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सायन्स फर्स्ट. आता इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सायन्स फर्स्ट म्हणजे राज्यशास्त्राची ओळख फर्स्ट हा पेपर जनरल लेवलला दिलेला आहे. तो 2 क्रेडिट साठी थेरी हा पेपर आहे. तर त्याचबरोबर हाच पेपर फर्स्ट सेमिस्टरला प्रॅक्टिकल लेवलला पण दिलेला आहे आणि या पेपर अंतर्गत POL 102 मेजर पेपर म्हणून 2 प्रॅक्टिकल म्हणजे 2 क्रेडिट प्रॅक्टिकल म्हणून पॉलिटिकल सायन्स प्रॅक्टिकल 1 अशा प्रकारे पेपर दिलेला आहे. इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सायन्स थेरी पेपर साठी पण POL 101 अशा प्रकारे त्याचा सब्जेक्ट कोड दिलेला आहे. त्यानंतर फर्स्ट सेमिस्टरलाच OE किंवा आपण GE म्हणतो 101 POL कोड दिलेला आहे. 2 क्रेडिट साठी पेपर आहे हा OE चा थेरी पेपर म्हणून दिलेला आहे. गुड सिटिझनशिप या पेपरचं नाव आहे आणि हाच गुड सिटिझनशिप सेकंड सेमिस्टरला पण दिलेला आहे. तो आहे प्रॅक्टिकल लेवल आहे. 2 क्रेडिट साठी प्रॅक्टिकल दिलेले गुड सिटिझनशिप. त्याचबरोबर सेकंड सेमिस्टरला DS2 मध्ये पॉलिटिकल सायन्स 151 MG म्हणजे मेजर पेपर 2 क्रेडिट साठी दिलेला आहे. इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सायन्स सेकंड आणि PLO 152 मेजर पेपर 2 क्रेडिट साठी प्रॅक्टिकल पॉलिटिकल सायन्स टू पॉलिटिकल सायन्स प्रॅक्टिकल. अशा प्रकारचे हे पेपरचं स्ट्रक्चर FY BA साठी दिलेलं आहे. त्यानंतर सुद्धा VEC मध्ये पेपर FY BA साठी दिलेला आहे. त्यामध्ये 101 POL 2 थेरी 2 क्रेडिट साठी थेरी दिलेला आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा फर्स्ट सेमिस्टर साठी दिलेला आहे. त्याचबरोबर नवीन अजून एक पेपर आहे तो म्हणजे SEC स्किल एनहान्समेंट कोर्स. याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स कम्युनिकेशन हा पेपर पण आलेला आहे. तो अजून सिलेबस मध्ये त्यांनी स्ट्रक्चर मध्ये दिलेला नव्हता, पण तो नवीन ऍड केलेला आहे.
तर अशा प्रकारचे आपण 4 पेपरांचा अभ्यास FIBA साठी करणार आहोत आणि अशा नवीन एज्युकेशन पॉलिसीने अशा प्रकारचे पेपर सुरू करून एक नवीन मुलांना स्किल बेस अभ्यासक्रम कशा प्रकारे करू शकतो, कशा प्रकारे अभ्यास करून आपले स्किल डेव्हलप करू शकतो, यासाठी या FIBA साठी पॉलिटिकल सायन्स अंतर्गत सब्जेक्ट दिलेला आहे. तर आता आपण बघूया मेजर पेपर DSC2 पॉलिटिकल सायन्स या पेपर अंतर्गत जनरल पेपर राज्यशास्त्राचा परिचय किंवा त्याला ओळख आपण म्हणूया, इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सायन्स या पेपर विषयी. तर आपण सुरू करूया. आपण राज्यशास्त्राची ओळख या अंतर्गत अभ्यासत असताना इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना आपण बघत असताना राज्यशास्त्र हे राजकीय तत्वज्ञान म्हणून ओळखले जात असतं आणि म्हणून राज्यशास्त्र हे राजकीय तत्वज्ञानाचा जवळचा भाग असल्यामुळे सामाजिक शास्त्रामध्ये एक महत्वाचा शाखा म्हणून त्याकडे बघितले जाते. सामाजिक लेवलला विविध विस्तीर्ण अशी शाखा असतात, त्यापैकी राज्यशास्त्र एक महत्वाची शाखा आहे. नैतिक तत्वज्ञान, राजकीय अर्थव्यवस्था आणि राजकीय धर्मशास्त्र या अभ्यासक्रमाच्या वेगवेगळ्या भाग आहेत, विविध शाखा आहेत आणि या विविध शाखेतून राजकीय दृष्टिकोनातून अभ्यास राजकारणाचा केला जात असतो. राज्यशास्त्राचा उगम, अर्थ, व्याख्या आणि स्वरूप याचा अभ्यास या प्रकरणामध्ये केला जात असतो. आपण जर बघितलं राज्यशास्त्राचं प्राचीन काळातील मागील काळातील राज्यशास्त्राला कशा प्रकारचं स्वरूप होतं याचा अभ्यास करायला गेलं तर ऐतिहासिक काळाचं, तर आपल्याला नेहमीच आठवणार ते म्हणजे पाश्चिमात्य राजकीय विचारवंत. आता पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये म्हणजे आपण युरोप खंडाचा आपण जर विचार केला तर ग्रीक राष्ट्र हे जे होतं त्या काळातील प्रगत राष्ट्र होतं आणि ग्रीक राष्ट्रामध्येच खऱ्या अर्थाने राजकीय दृष्टिकोनातून एक आधुनिक दृष्टिकोनाला प्राप्त करून देण्याची दिशा मिळालेली आहे. आणि या पाश्चिमात्य राजकीय विचारवंतामध्ये जर आपण अभ्यास करायला गेलो तर सॉक्रेटिस पासून आपण सुरुवात करूया. सॉक्रेटिस इसवी पूर्व 470 ते 399 हा त्यांचा जन्म मृत्यूचा कालावधी आहे आणि याच कालावधीमध्ये सॉक्रेटिसने एक दिशा द्यायचं काम राजकारणाला दिली आहे. त्यानंतर त्यांचं शिष्य होते ते म्हणजे प्लेटोनी पण या काळामध्ये त्याच्या गुरुने दिलेले ज्ञान, गुरुच्या राजकीय दृष्टिकोनातून केलेलं काम, त्याचा अभ्यास, त्यांचा प्रभाव पडला प्लेटोनवरती आणि प्लेटोनी या ठिकाणी त्याला एक नवी दिशा द्यायचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे. प्लेटोचे शिष्य ते म्हणजे अरिस्टॉटल, इसवी पूर्व 384 ते 322 हा त्यांचा जीवनकाळ आहे आणि याच जीवनकाळामध्ये अरिस्टॉटलने एक मौलिक असं काम केलेलं आहे राज्यशास्त्रामध्ये. मग राज्यशास्त्राला एक दिशा देण्याचं काम, एक स्वरूप द्यायचं काम, एक आधुनिक रूप द्यायचं काम दी पॉलिटिक्स या ग्रंथामधून त्यांनी केलेलं आहे. राज्यशास्त्राचं अभ्यास करणारं शास्त्र म्हणून जर बघितलं तर दी पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये अरिस्टॉटलने सविस्तर वृत्तांत या ठिकाणी दिलेला आहे, सविस्तर मांडणी केलेली आहे. राज्यशास्त्रालाच नीतिशास्त्राप्रमाणे वेगळं केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या ग्रंथामधून दी पॉलिटिक्स या ग्रंथामधून राज्याची निर्मिती कशी झाली, त्याचा उद्देश काय आहे, त्याचं स्वरूप, त्याचं प्रकार याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे आणि याच दृष्टिकोनातून राज्यशास्त्राला एक ओळख निर्माण करायचं काम अरिस्टॉटलने केल्यामुळे अरिस्टॉटललाच राज्यशास्त्राचे जनक म्हटले गेलेले आहे. अरिस्टॉटल हे उत्कृष्ट असं राजकीय विचारवंत होऊन गेले. त्यांनी पॉलिटिक्स ग्रंथामधून राजकारणाला दिशा द्यायचं काम केलं आणि त्याच्याच बदल्यात त्यांना अरिस्टॉटललाच राज्यशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जात आहे. पुनरुज्जीवन आणि प्रबोधनाच्या काळखंडात आपण बघितलं तर राज्यशास्त्राचा वेगाने विकास झालेला बघायला मिळतो. राष्ट्र, राज्य, राष्ट्रवाद, विचार प्रणाली इत्यादी नवनवीन संकल्पना या उदयास आलेल्या आहेत. त्यानंतरचं काळ आपण बघितलं तर निकोलो मॅकियावेली यांनी सुद्धा दी प्रिन्स या ग्रंथामधून 1532 मध्ये हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथामधून त्यांनी वास्तविक सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. निकोलो मॅकियावेलींनी वास्तविक जीवन कशा प्रकारचं राजकारणामध्ये आहे, राजकीय दृष्टिकोनातून त्यांनी राजकीय स्थिती, राजकीय संस्था आणि राजकारणाची दिशा हे ठरवायचं काम या ठिकाणी आदर्शवादी दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं आहे. ज्यात आदर्शवादाला स्थान महत्वाचं दिलेलं नाही, परंतु एक चांगली दिशा वास्तविकवादी गुण मांडायचं काम त्यांनी केलेलं आहे. आदर्श राजकारणापेक्षा वास्तविक जीवन कशा प्रकारचं आहे याला दिशा या दी प्रिन्स या ग्रंथातून दिलेली आहे.
त्यानंतर राजकीय विचारांत बघितलं तर थॉमस हॉब्स, जॉन लॉक, निकोलो मॅकियावेली, रुसो यांनी सामाजिक लेवलला ज्या घडामोडी घडत होत्या त्याच्यानुसार अभ्यास करून जॉन लॉक, थॉमस हॉब्स आणि रुसो यांनी इंग्लंडमधील सामाजिक परिस्थिती बघून सामाजिक करार सिद्धांताची मांडणी केली. आणि सामाजिक करार सिद्धांत कशा प्रकारचा असला पाहिजे, त्यामध्ये सामाजिक करणामध्ये काय काय घडामोडी घडल्या आहे, सामाजिक लेवलला लोकांमध्ये काय बदल झाले आणि त्यातून सामाजिक सिद्धांत हा मांडला गेला. मग राज्याची उत्पत्ती कशी झालेली, राज्य कसं उदयास आलं, राज्याची निर्मिती कशी झाली, राज्य मानव निर्मित आहे की नैसर्गिक निर्मित आहे की दैवी निर्मित आहे, या सर्व गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. युरोपातील नवीन शोध आणि पाश्चिमात्य तत्वज्ञानाच्या प्रभावामुळे चर्च आणि राजाच्या वेगवेगळ्या प्रोत्साहन या ठिकाणी देण्याचं काम या सामाजिक लेवलला त्यातील राजकीय विचारवंतांनी केलेलं आहे. ज्यामुळे राज्यशास्त्रामध्ये राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक शास्त्राचा विकास कसा झालेला आहे हे मांडायचं काम त्या काळातील या राजकीय विचारवंतांनी आपल्या देशातील सामाजिक लेवलला, राजकीय लेवलला राजकीय परिस्थिती कशी होती त्याची परिस्थितीच्या दृष्टिकोनातून अभ्यास करून आपले विचार विवेचन केलेलं आहे. त्यानंतरचा हे आपण जर बघितलं की आधुनिक काळाचा विचार केला म्हणजे ईशपूर्व काळापासून तर आधुनिक काळामध्ये 20-21 शतकापर्यंत बघितला तर 19 शतकामध्ये राजकीय दृष्टिकोनातून विचार राजकीय विचारांनी कशा प्रकारे केलेला आहे, त्यानुसार राजकारणाचा विकास, राजकीय राजशास्त्राचा विकास कशा झालेला आहे त्याच्या बघत असताना अमेरिकेत बेंजामिन फ्रँकलिन आणि थॉमस जेफरसन यांनी राजशास्त्राला महत्व प्राप्त करून दिलं. आधुनिक काळामध्ये फ्रँकलिन आणि जेफरसन यांनी राजशास्त्राचं महत्व कसं वाढवलं त्या विविध परिषदाच्या माध्यमातून त्यांच्या आपल्या ग्रंथाच्या लेखनातून त्यांनी आपलं विश्लेषण केलेलं आहे. त्याचबरोबर ऑक्सफर्ड विद्यापीठामधील प्राध्यापक एडवर्ड ऑगस्टिन फ्रँकमन फ्रीडम तर एडवर्ड ऑगस्ट फ्रीडम यांनी सुद्धा इतिहास हे घडून गेलेले राजकारण आहे असं म्हटलेलं आहे. इतिहास हे घडून गेलेले राजकारण आहे तर राजकारण हे वर्तमान इतिहास आहे असं म्हटलेलं आहे. फ्रीडमनी त्यांनी इतिहास वर्णन करताना किंवा राजकारणाचं वर्णन करताना इतिहास हे घडून गेलेलं राजकारणच आहे तर राजकारण हे वर्तमान इतिहास आहे असं फ्रीडमननी चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असं राजशास्त्राचं वर्णन करताना सांगितलेलं आहे. जॉन हॅपिंग्स विद्यापीठामध्ये वेस्टर्न विलोबी यांनी सुद्धा या ठिकाणी इतर राजकीय विचारवंतांच्याच अनुषंगाने राज्यशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात केली आणि अमेरिकन राज्यशास्त्र परिषदेमध्ये 1903 मध्ये त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहे. आणि 1903 मध्येच अमेरिकेमध्ये राज्यशास्त्र परिषदेची स्थापना करण्यात आली आणि त्याला राज्यशास्त्रात एक मोठं प्रोत्साहनपर दिशा द्यायचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मग राज्यशास्त्र अभ्यासाला एक प्रोत्साहन देण्याचं काम अमेरिकेतील या राजकीय विचारवंतांनी केलेलं आहे आणि त्याची स्थापना 1903 मध्ये राज्यशास्त्र परिषद स्थापन करून केलेली आहे. भारतीय संदर्भात आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये प्राचीन काळापासून जर भारतामध्ये बघितलं जे युगीन काळामध्ये मध्ययुगीन काळामध्ये जे जे बदल झाले राजकारणामध्ये त्याच्याविषयी पण आपण बघणं गरजेचं आहे. भारतीय संदर्भात बघताना सोमदेवाच्या नीती वाक्यामृत या ग्रंथामधून सुद्धा राजशास्त्राचा नमस्कार किंवा नाटक राजकारणाचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. ऋग्वेदातील सभा आणि समित्यांचा पण उल्लेख या ठिकाणी राजकारणाच्या दृष्टिकोनातून केलेला आहे. म्हणजे ऋग्वेदाच्या काळामध्ये सुद्धा सभा आणि समितीच्या माध्यमातून राजकारण केलं जात होतं. म्हणजे त्या सभेच्या माध्यमातून जनतेला न्याय निवडा संधी किंवा त्यांचे निर्णय द्यायचे काम केले जात असते. अत्रेय ब्राह्मण पाणिनीच्या अष्टाध्यायी अर्थशास्त्र, अशोक स्तंभाचे शिलालेख, बौद्ध आणि जैन ग्रंथ, मनुस्मृती, पाली भाषेतील ग्रंथांमध्ये राज्याभिषेक विचार मांडलेला बघायला मिळतात. म्हणजे भारतामध्ये सुद्धा त्या काळामध्ये मनुस्मृतीचे काही ग्रंथ असतील किंवा जैन ग्रंथ आहे किंवा अशोक स्तंभाचे शिलालेख असेल अशा ग्रंथातून राज्यशास्त्र विषयक विचार आपल्याला बघायला मिळतात. महाभारतामध्ये बघितलं तर दंडनीती आणि राज्यशास्त्र यांची चर्चा आपल्याला बघायला मिळत असते आणि याच्याच माध्यमातून त्या काळातील जे काही न्याय निवडा करायची पद्धत होती दंडनीती किंवा राज्यशास्त्राच्या बाबतीमध्ये महाभारताच्या काळामध्ये हे बघायला मिळालेलं आहे. या संदर्भात भारतामध्ये काही राजकीय विचारवंतांनी पण आपले विचार या ठिकाणी आपल्या ग्रंथातून मांडलेले आहेत. त्यामध्ये प्राध्यापक अशोक चौसाळकर यांनी प्राचीन भारतीय राजकीय विचार हे 2011चा जो ग्रंथ आहे त्याच्यात त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहे.
या प्राचीन राज्यशास्त्राच्या विषयाच्या बाबतीमध्ये राज्यशास्त्राची विविध पैलूंची चर्चा या ग्रंथात केलेली आहे. प्राचीन भारतीय राजकीय विचार 2011 हा ग्रंथ जेव्हा प्रकाशित झाला, त्याच्यामध्ये राजकारणाची विविध पैलूंचा उल्लेख त्यांनी प्राध्यापक अशोक चोसाळकर यांनी मांडलेला ग्रंथ आहे. त्यानंतरच्या काळात बघितलं तर दी.का. गर्दे नावाचे राजकीय विचारवंत त्यांनी सुद्धा आधुनिक काळात राज्यशास्त्राच्या उद्दिष्टामध्ये मोठा बदल झालेला बघायला मिळतो. त्यांनी एकेकाळी राज्यशास्त्राचं कर्तव्य कसं परकीय आक्रमणापासून संरक्षण केलं पाहिजे किंवा त्याचबरोबर एका न्यायदान कशा प्रकारचे केलं पाहिजे, त्याच्या मर्यादित काय असलं पाहिजे, परंतु सार्वजनिक आरोग्य असेल किंवा कुटुंब नियोजन असेल, शिक्षण असेल किंवा शिक्षण प्रसार असेल, समाजशास्त्राच्या गरजांसाठी यंत्रणा उभारणे असेल, राज्यशास्त्राच्या नवीन उद्दिष्टांमध्ये समाविष्ट झालेले बघायला मिळतात. मग नवीन या राज्यशास्त्रामध्ये अशा या गोष्टींचा समावेश केला गेलेला आहे, म्हणजे आधुनिक रूप द्यायचा प्रयत्न केला गेला आहे. मग राज्यशास्त्राचं कार्यक्षेत्र अधिक व्यापक बनवलेलं आहे आणि समाजाच्या हितासाठीच्या अधिकारांचे नियमन करण्याचा प्रयत्न या राज्यशास्त्राच्या मान्यतेत दिली आहे. आणि मग राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना जगभरातील समाज जीवनाचा विचार या ठिकाणी केलेला आहे. जगभरातील सामाजिक लेवलचा विचार इथे केलेला आहे. जगभरातील लोकांचा विचार या ठिकाणी केलेला आहे की कशा प्रकारे जीवनाचा अध्ययन आपण या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. त्या अनुषंगाने राज्यशास्त्राचं आपण महत्व बघणं गरजेचं आहे. आता आपण बघणार आहोत राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे दोन भाग असतात. द टू ब्रँचेस ऑफ पॉलिटिकल सायन्स, म्हणजे राज्यशास्त्राचे दोन अभ्यासाचे भाग आहेत आणि त्याच्याविषयी आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर श्री घारे नावाचा राजकीय विचारवंत, राजकीय अभ्यासक, त्यांनी राज्यशास्त्र सिद्धांत आणि राज्यशास्त्र राज्य यंत्रणा या ग्रंथामधून आपले विचार व्यक्त केलेला आहे, मांडणी केलेली आहे. राज्यशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे, जे राज्यशास्त्राचा अभ्यास करते आणि राज्यशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था यांचा अभ्यास या ठिकाणी केला जात असतो. मग राज्यशास्त्र आणि राजसंस्था यांनी कशा प्रकारे राजकारणाचं कार्य केलं पाहिजे किंवा त्याच्या सिद्धांतांची मांडणी केली पाहिजे हे मांडण्याचा प्रयत्न केला. तर सर्वप्रथम आपण बघता गेलं तर पॉलिटिक्स हा जो शब्द आहे, तो पॉलिटिक्स हा शब्द इंग्रजीमधून आलेला आहे आणि त्यालाच आपण जर बघितलं ग्रीकमध्ये त्याला पॉलिस म्हणायचे. त्या पॉलिटिक्सलाच ग्रीकमध्ये पॉलिस म्हणायचे आणि तो मूळ शब्द जर बघितला तो पॉलिश आहे आणि तो इंग्रजीमध्ये त्याला पॉलिटिक्स म्हणतात. मग या पॉलिसचा शब्दाचा अर्थ बघायला गेला तर त्याचा अर्थ होतो काय, शहराच्या संरक्षणासाठी बांधलेला किल्ला. त्याच्या शहराचं शहर असेल त्या शहराचं रक्षण करण्यासाठी बांधलेला किल्ला म्हणजे पॉलिस, आणि पॉलिस म्हणजे इंग्रजी त्याला पॉलिटिक्स हा शब्द आलेला आहे. आणि मग अशा रीतीने अरिस्टॉटलने मानवाला सामाजिक प्राणी म्हणून वर्णन केलेलं आहे. मग अरिस्टॉटलने मानवी जीवन कसं आहे, सामाजिक जीवन, आणि सामाजिक जीवनामध्ये राजकीय दृष्टिकोन त्याला संरक्षण करणं अपेक्षित आहे. मग राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये राज्यशास्त्राचं मूळ स्वरूप, त्यानंतर त्याचं विविध अंग आहे, त्याचे विकासाचे मार्ग असतील, विकासाचे विविध पैलू असतील, यांचा अभ्यास या ठिकाणी केला जात असतो. मग काही विचारवंत जसे आपण म्हणतो की ब्लॅक्सली नावाचा राजकीय विचारवंत आहे, गार्नर आहे, हे राज्यशास्त्र आणि राज्यशास्त्राची जी संस्था आहे, राजकीय संस्था आहेत, शासन संस्था आहेत, यांचा अभ्यास करतात. म्हणजे गार्नरने म्हटलेले की ब्लास्ली आणि गार्नर म्हणताय राज्य आणि राजसंस्था किंवा राज्यशासन चालवणारी संस्था किंवा शासन संस्था आपण त्यांना म्हणतो, यांचा अभ्यास या ठिकाणी केला जात असतो. त्यानंतर पुढचं विचारवंत आपण बघायला लिकॉक नावाचा राजकीय विचारवंत, त्यांनी राज्यशास्त्राला शासन संस्थेवर लक्ष केंद्रित करताना बघायला. लिकॉक म्हणतो की शासन यंत्रणा महत्वाची आहे, शासन संस्था महत्वाची आहे, की कशा प्रकारे शासन संस्था त्या देशाने स्वीकारलेली आहे, ते देशातील शासन संस्था काय काम करते याच्यावर फोकस या ठिकाणी प्राध्यापक लिकॉक यांनी केलेला आहे. त्यानंतर पुढचा राजकीय विचारवंतांनी आपल्याला या राज्यशास्त्राचं महत्व करून देताना सांगितलेलं की प्राध्यापक लॉस्की आणि प्राध्यापक गेटेल यांनी सुद्धा या राज्यशास्त्राचा अभ्यास करताना, त्यांनी या दोन भागाचा अभ्यास करताना त्यांच्या दृष्टिकोनानुसार राज्यशास्त्राचं राज्य आणि राज्य संस्था या दोघांचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे प्राध्यापक लास्की आणि गेटेल दोघांनी पण काय केलेलं आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार मांडलेला आहे की राज्यशास्त्राचा अभ्यास करताना राज्य आणि शासन यंत्रणा किंवा शासन संस्था दोन्ही फार महत्वाच्या भाग आहेत, त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने पाहत असताना राज्यशास्त्राची निर्मिती किंवा राज्याची निर्मिती या राज्यशास्त्रामध्ये काय अभ्यासलं जातं, राज्याची निर्मिती कशी झाली, राज्याचं स्वरूप कसं असेल, राज्याचा विकास कसा करायचा, भविष्यातील विस्तृती कशी आहे, याचा विचार या ठिकाणी केला जात असतो. मग राज्याचे सिद्धांत असतील, राज्यसंस्थेचे काही अभ्यास दृष्टिकोन असतील, या दोन्ही भूमिकेतून या ठिकाणी केलेला बघायला मिळतो. आणि या दोन्ही भूमिकेचा अभ्यास करताना आपल्याला राज्यशास्त्राचे सिद्धांत आणि शासन यंत्रणा किंवा शासन संस्था
या दोन भूमिकेतून अभ्यास करणं गरजेचं आहे. मग राजशास्त्राचे सिद्धांत किंवा आपण त्याला पॉलिटिकल फिलॉसॉफी राजकीय तत्वज्ञान म्हणतो. मग राज्याचे सिद्धांत त्याला राज्याची फिलॉसॉफी पण म्हणूया, पॉलिटिकल फिलॉसॉफी म्हणूया, पॉलिटिकल थेअरी म्हणूया. या अनुषंगाने राज्याचा अभ्यास केला जात असतो. दुसरा अभ्यास शासन संस्था, शासन यंत्रणा म्हणून अभ्यास केला जात असतो. मग राजकीय सिद्धांत आणि शासन संस्था या दोन भागातून अभ्यास राजकीय दृष्टिकोनातून केला जात असतो. तर पहिला भाग आपण बघूया, राज्य शासकीय सिद्धांत किंवा पॉलिटिकल फिलॉसॉफी, पॉलिटिकल राजकीय तत्वज्ञान किंवा राजकीय तत्वज्ञानाचा अभ्यास किंवा राजकीय सिद्धांत कशा प्रकारे केला जात असतो. तर आपण दोन्ही बाजूने आपण बघूया की राजकीय सिद्धांतामध्ये अभ्यास करताना राज्याचे सिद्धांत, राज्य म्हणजे काय, राज्याचा उद्देश, त्याचे वर्गीकरण, सार्वभौमत्वाचे सिद्धांत इत्यादीचा विषय या ठिकाणी अभ्यास केला जात असतो. म्हणजे त्यांची संकल्पना, अर्थ, वर्गीकरण, त्याची सार्वभौमत्व कशा प्रकारचे सिद्धांत दिलेले आहेत त्याचा विचार केला जात असतो. तर त्याचबरोबर त्याच राजकीय सिद्धांतामध्ये दुसरा मुद्दा अभ्यासला जातो म्हणजे राज्य संस्थेविषयी सिद्धांत. राज्य संस्था कशाला म्हणायचं, त्याचा सिद्धांत, त्याचे अर्थ. मग राज्यसंस्थेचे संस्थेचे प्रकार किती, कार्यकारी खाती किती, प्रांत, कार्याची भूमिका, या सर्व बाबींचा विचार इतकन होत असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा या ठिकाणी राजकीय सिद्धांतामध्ये किंवा राजकीय फिलॉसॉफीमध्ये येत असतो म्हणजे पॉलिटिकल सिद्धांतामध्ये कायदेविषयक सिद्धांताचा विचार या ठिकाणी होत असतो. कायदा करण्याचा उद्देश, कायद्याचे तात्विक विचार, कायदा करण्याची पद्धती, न्यायदान पद्धती या कशा केल्या गेल्या पाहिजे त्याच्याविषयी सिद्धांत मांडणी केली असते, त्याचे नियम मांडणी केली असते, त्याची व्याख्या या कायदेविषयक सिद्धांताची दिलेली असते. तर या फिलॉसॉफिकल पॉलिटिकल फिलॉसॉफीमध्ये या मुद्द्यांचा विचार केला जात असतो की कायदेविषयक सिद्धांत, कायद्यांचा अभ्यास करण्याचा उद्देश किंवा त्या ठिकाणी कायद्याची तात्विक विचार प्रणाली कोणती आहे, कायदा करण्याची पद्धती, न्यायदान पद्धती याचा हा तिसरा मुद्दा या ठिकाणी बघायला मिळत असतो. तर या धर्तीवरती राजकीय सिद्धांत किंवा राजकीय थेअरी, पॉलिटिकल थेअरी याचा अभ्यास होत असतो. चौथा मुद्दा या ठिकाणी आहे म्हणजे राज्याचे मानवी स्वरूप, म्हणजे त्या राज्याची मानवी स्वरूप कशा प्रकारचं आहे आणि राज्याचे संबंध कशा प्रकारचे आहे, आंतरराष्ट्रीय संबंध कसा, आंतरराष्ट्रीय कायदा कसा आहे, या बाबींचा पण विचार या राजकीय सिद्धांतामध्ये, राजकीय पॉलिटिकल फिलॉसॉफीमध्ये, राजकीय तत्वज्ञानामध्ये आपण करत असतो. तर या अनुषंगाने पहिला दृष्टिकोनातून, राजकीय सिद्धांताच्या दृष्टिकोनातून राज्याचा अभ्यास होत असतो. तर दुसरा दृष्टिकोन आहे तो म्हणजे राज्य संस्था अप्लाय पॉलिटिक्स कशा प्रकारे अप्लाय करतात, म्हणजे त्या राजकीय सिद्धांताचा उपयोग कसा केला गेला असतो, शासन यंत्रणा कशी करते, शासन संस्था कशी करते. मग दुसरा भाग आहे त्या दुसऱ्या भागातून आपण राजकीय दृष्टिकोनातून अभ्यास करत असतो. म्हणजे शासन यंत्रणेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करताना राज्य, स्टेट, शासन संस्थेचे विविध प्रकार या ठिकाणी बघायला मिळतात. अशा प्रकारचं ह्या पहिल्या पॉईंटमध्ये आपण बघत असतो. राज्य, स्टेट म्हणून राज्य कारभार करताना शासन संस्थेचे विविध प्रकार, किती प्रकारचे राज्य असतात या शासन यंत्रणेमध्ये, हा दुसरा दृष्टिकोन पाहत असताना पहिला मुद्दा आपण बघितलेला आहे की शासन संस्था म्हणून काम करताना राज्य ही भूमिका फार महत्वाची आहे. मग राज्य संस्थेचे विविध प्रकार कोणकोणते याचा पण विचार या शासन यंत्रणेमध्ये होत असतो. हा पण एक दृष्टिकोन अभ्यासाचा आहे राज्यशास्त्राचा. दुसरा मुद्दा आहे यामध्ये अभ्यासात असताना राजसंस्थेमध्ये मध्ये तो म्हणजे शासन संस्था आणि सरकार. शासन संस्था कोणकोणत्या प्रकारच्या शासन संस्था असू शकतात, म्हणजे हुकुमशाही आहे, लोकशाही शासन व्यवस्था आहे, संजमशाही आहे, लष्करशाही, हुकुमशाही आहे, अशी कोणती शासन संस्था आपल्याला बघायला मिळतात आणि ती कशा प्रकारची आहे. मग संवैधानिक कायदा आहे, संसदीय आहे, ही आधुनिक पद्धती, अध्यक्षीय पद्धती आहे, सेनादल आहेत, व्यापार आहे, चलन आहे, किंवा अंदाजपत्रकाच्या दृष्टिकोनातून शासन व्यवस्था काम करते. मग ही शासन यंत्रणा काम करताना हा दुसरा मुद्दा पण महत्वाचा आहे. तिसरा मुद्दा या शासन यंत्रणेअंतर्गत संस्थेअंतर्गत येतो तो म्हणजे कायदे व विधेयके. मग त्या ठिकाणी केलेले कायदे, त्याचे कानून, नियम, त्याचा उपयोग या ठिकाणी होतो का यंत्रणेमध्ये. आणि मग तिसरा मुद्दा या ठिकाणी कायदे, विधेयक, कायद्याची पद्धती, न्यायदान पद्धती, न्यायदान मंडळे, न्यायदान करण्याची परंपरा, सत्ता कशा प्रकारची आहे याचा अभ्यास या ठिकाणी शासन यंत्रणेमध्ये या दुसऱ्या दृष्टिकोनातून तिसऱ्या मुद्द्यांतर्गत केला जात असतो. चौथा मुद्दा आपण शासन यंत्रणेच्या दृष्टिकोनातून पाहत असतो तो म्हणजे काय, तर राज्याचं मानवीकरण. त्या राज्याच्या मानवीकरणामध्ये या ठिकाणी शासन यंत्रणा अंतर्गत या दुसऱ्या दृष्टिकोनातून करत असतो. मग या दुसऱ्या दृष्टिकोनातून शासन संस्थेच्या दृष्टिकोनातून पाहत असताना चौथा मुद्दा महत्वाचा मानला गेला तो म्हणजे राज्याचे वर्गीकरण. मग राज्य नैतिक धोरणं कशा प्रकारचे आहेत,
युद्ध आणि तह कशा प्रकारचे केले जात असतात, आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये त्याचे काय स्थान आहे, तह किंवा आंतरराष्ट्रीय करार या अनुषंगाने शासन यंत्रणेमध्ये या दृष्टिकोनातून राज्याचा अभ्यास केला जात असतो. त्यानंतर पुढचा भाग आपण बघतो तो म्हणजे राजकारण, राज्यशास्त्र आणि राजकीय तत्वज्ञान. आता या अनुषंगाने हे अभ्यासत असताना राजकारण, राज्यशास्त्र व राजकीय तत्वज्ञान हे पण महत्वाचा भाग आहे. त्या अनुषंगाने राजकारण राज्यशास्त्रामध्ये या विविध भेद या ठिकाणी करायला मिळतात. आता हे अमेरिकेत बघितलं तर अमेरिकन राज्यशास्त्रज्ञ कॅटलिन नावाचा राजकीय विचारवंत आहे. त्यांनी सुद्धा राज्यशास्त्र हे राजकीय तत्वज्ञान, राजकारण यांचा एकत्रित दृष्टिकोन आहे असं म्हणलेलं आहे. म्हणजे राजकीय तत्वज्ञान असेल आणि राजकारण, राजकीय तत्वज्ञान, राजकारण हे एकत्रित दृष्टिकोन आहे. कशाचं? तर राज्यशास्त्राचा दृष्टिकोन आहे. मग राज्यशास्त्राचा अभ्यास, राज्यशास्त्राचा दृष्टिकोन अभ्यासत असताना राजकीय तत्वज्ञान, राजकारण हा एक दृष्टिकोन आपण बघितला गेला पाहिजे. मग राज्यशास्त्रामध्ये राजकीय समाजातील घटनांचा अभ्यास, त्यावर नियंत्रण ठेवायचं विचार या ठिकाणी केला असतो. मग राजकीय सामाजिक घटना कोणकोणत्या घडतात, त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवलं गेलं पाहिजे, काही युद्धजन्य परिस्थिती, सामाजिक लेवलचं अंतर्गत भेदावे, तत्वज्ञान या आम्ही अनुषंगाने अभ्यास केला असतो. राजकीय तत्वज्ञान राजकीय मूल्य ठरवण्याचे त्याची चर्चा करण्याचे कार्य या ठिकाणी होत असतं. राज्यशास्त्र वस्तुनिष्ठ दृष्टिकोन विश्लेषण केलं असतं. मग या राज्यशास्त्रामध्ये वस्तुस्थिती काय आहे त्याचं विश्लेषण या ठिकाणी राजकीय घटनांच्या बाबतीमध्ये करायला बघायला मिळत असतं. मग राजकीय घटनांचं विश्लेषण करत असताना तुम्हाला माहितीच आहे की या ठिकाणी पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती, रशियन क्रांती अशा विविध घटना राजकारणामध्ये घडलेल्या आहेत. मग राजकीय तत्वज्ञान राजसंस्थेच्या ध्येयाचा अभ्यास करत असते. म्हणजे राजकीय तत्वज्ञान त्या संस्थेच्या ध्येय काय आहे त्याचा अभ्यास करतो. म्हणजे राजकारणामध्ये राजकारण कशा प्रकारे केलं पाहिजे, त्याचं ध्येय काय असलं पाहिजे, हे राजकीय तत्वज्ञान या ठिकाणी संस्थेच्या ध्येयाचा अभ्यास करत असतं. तर या अनुषंगाने पण राजकारणाचा आपण अभ्यास करताना हा मुद्दा पण बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर घारे नावाचा राजकीय विचारवंत म्हणतो की राज्यशास्त्र याच्यावर अभ्यास करत असताना श्री घारे यांनी आपल्या राज्यशास्त्र सिद्धांत आणि राज्य यंत्रणा 1972 मध्ये हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्याच्यामध्ये घारे यांनी इंग्रजीतील पॉलिटिक्स, नंतर पॉलिटिकल सायन्स आणि आता पॉलिटिकल फिलॉसॉफी या शब्दात विशिष्ट अर्थ दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. पॉलिटिक्स, द पॉलिटिकल सायन्स आणि पॉलिटिकल फिलॉसॉफी यांचं वर्णन या ठिकाणी आपल्या राज्यशास्त्र सिद्धांत आणि राज्य यंत्रणा याच्यामध्ये केलेला आहे. अरिस्टॉटलचा आपण जर विचार केला तर अरिस्टॉटलने आपल्या ग्रंथामध्ये दी पॉलिटिक्स नाव दिलेलं आहे आणि त्या दी पॉलिटिक्स मध्ये ग्रंथामध्ये त्यांनी राजकारण, राजकारणाचे प्रकार, राजकारण करण्याची पद्धती आणि राज्य कारभाराचे प्रकार हे स्पष्ट केलेलं आहे, त्याचं वर्गीकरण दिलेलं आहे. तर कौटिल्याने आपलं अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये त्यांनी आपलं कौटिल्य राजनीती कशा प्रकारे असली पाहिजे, राजकारण कसं असलं पाहिजे या ग्रंथामधून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर प्राचीन ग्रंथामध्ये राजनीती आणि राज्य धर्म यांचा पण उल्लेख केलेला बघायला मिळत असतो. पॉलिटिक्स या शब्दाचा अर्थ बदलत चाललेला आहे आणि त्याच्या आता जर बघितलं तर पॉलिटिक्सचा आता प्रचलित राजकारण असं समजलं जात असतं. या पद्धतीने राजकारणाचा उल्लेख आता आपण करताना विविध पद्धतीने बदलत चाललेला बघायला मिळतो. राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल सायन्स, ज्या राज्याचे सिद्धांत, शासन संस्था यांचा अभ्यास केला जातो आणि या अनुषंगाने प्रचलित राजकारणामध्ये राज्यशास्त्राचा एक भाग असला तरी राज्यशास्त्राचा म्हणून आपण अभ्यासत असताना राज्यशास्त्राचा अभ्यास, मुख्य अभ्यास करताना या प्रक्रियेमध्ये आपण विचार करून थांबणार नाही. तर द पॉलिटिक्स किंवा पॉलिटिकल सायन्स या मराठीत आपण त्याला राज्यशास्त्र म्हणतो. या पद्धतीने आपण अभ्यासत असताना राज्य एक सामाजिक शास्त्र आहे. मग राज्यशास्त्र किंवा राज्य एक सामाजिक संस्था असल्यामुळे राज्य एक समाजातील असलेली एक संस्था आहे. त्या संस्थेचा तत्वज्ञानाचा समावेश करणे आवश्यक आहे. मग तत्वज्ञानात विविध ज्ञान शाखांचा सांगड घालण्यात येत असते. राज्यासंबंधित ज्ञान आणि तत्वज्ञानाचा पण विचार या ठिकाणी होत असतो. मग तत्वज्ञान आणि त्याचबरोबर राज्यासंबंधित असलेले ज्ञान यांची सांगड या ठिकाणी राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये केली असते. मग राज्यशास्त्राचा अभ्यास करताना राज्याची निर्माण केलेली ते तत्व आहे, विचार आहे, राज्यशास्त्राची पाठीमागे न्याय आहे, त्यामुळे तत्वज्ञान आहे, याचा पण विचार केला जात असतो. अरिस्टॉटलने राज्याचे अंतिम उद्दिष्ट लोकांचे सुख असं म्हटलेलं आहे. मग राज्याचं उद्दिष्ट काय आहे, राज्य का निर्माण झाले, त्याचं प्रपंच काय, त्याचं ध्येय काय, त्याचे उद्दिष्ट काय, ऑब्जेक्ट काय,
तर राज्याचं उद्देशच आहे. राज्याचं उद्दिष्ट काय आहे? तर लोकांना सुख प्राप्त करून देणे. लोकांचं सुख हेच राज्याचं उद्दिष्ट आहे, असं अरिस्टॉटलने त्या आपल्या ग्रंथामधून सांगितलेलं आहे. कौटिल्यने प्रजेच्या सुखामध्येच राज्याचे हित आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे जनतेचं हित आहे त्याच्यात राज्य सुखात राहणार आहे. राज्याचं उद्दिष्ट तेच आहे. हे सांगायचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर रुसोनी सुद्धा आपली इच्छा सांगताना, आपले विचार व्यक्त करताना समाज लेवलला सामाजिक जीवनामध्ये लोकांची जी अपेक्षा आहे त्या पूर्ण करणं गेल्या पाहिजे आणि ते सांगायचं काम रुसोने केलंय. रुसो म्हणतो की सामकी या म्हणजे ज्या कल्पनेची मांडणी त्यांनी केली त्या कल्पनेमधून राज्यामध्ये ज्या जनतेची इच्छा आहे ते राजकारभारात आलं पाहिजे. तर जनता त्यांना राजकारण करून राजकारभार करू देतील. हे रुसोने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. कार्ल मार्क्सने समाजामध्ये आर्थिक समतेचा विचार मांडलेला आहे. समाजात समता प्राप्त झाली पाहिजे. आणि गांधीजींनी सत्याग्रह समाजवादाचा विचार मांडलेला आहे. म्हणजे समाजामध्ये राजकीय दृष्टीकोनातून राजकारभार करणारी व्यक्ती आहे त्यांनी सत्याने वागलं पाहिजे आणि मानवी समाजामध्ये समानता प्रस्थापित केली पाहिजे. समाजवादी विचार मांडले पाहिजे. अशा प्रकारे राजकीय तत्त्वज्ञानाचा समावेश त्या ठिकाणी केलेला बघायला मिळतो. त्यामुळे आपण पॉलिटिक्स या म्हणजे आपण प्रचलित राजकारण म्हणतो किंवा पॉलिटिकल सायन्स किंवा राजशास्त्र अशा आणि पॉलिटिकल फिलॉसॉफी मग राजकीय तत्वज्ञान याचा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. या अनुषंगाने ह्या पॉलिटिक्स, पॉलिटिकल सायन्स आणि पॉलिटिकल फिलॉसॉफी या अनुषंगाने आपण या ठिकाणी अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर राजशास्त्राचा अभ्यासाची उद्दिष्टे किंवा उद्देश काय? ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी ऑफ पॉलिटिकल सायन्स. डिका यांच्या मते जर बघितलं राजशास्त्राच्या अध्ययनाचे दोन प्रमुख उद्देश आहेत. ते म्हणजे अनुवादित दृष्टिकोन या विचारसरणीमध्ये आपण बघताना राज्यशास्त्रामध्ये भौतिकशास्त्रासारख्या पद्धतीने घटनांचं निरीक्षण करणं, पृथ्थकरण करणं किंवा त्या विश्लेषण करणं फार महत्त्वाचं मानलं गेलं. आणि या अनुषंगाने त्या निरीक्षण करून, त्या पृथ्थकरण करून, त्या विश्लेषण करून त्या ठिकाणी त्या घटनांना चांगली दिशा द्यायचं काम, की चांगली की वाईट आहे त्याचं मूल्यांकन करण्याचं काम या ठिकाणी आपण करून खऱ्या अर्थाने राजकीय दृष्टिकोनातून त्याचा विचार मूल्यांकन करणं गरजेचं आहे. परंतु मूल्यांकन करण्याची गरज त्या ठिकाणी का विश्लेषण करण्यात आली नाही? तर कारण घटनांना चांगले किंवा वाईट असं म्हणण्याचा आपल्याला जे काही गरज आहे ते मूल्यांकनाची गरज नाही म्हणाली. यामध्ये अतिरिक्त किंवा वैयक्तिक विचारात समावेश करू शकतो. त्यामुळे सामान्य निष्कर्ष काढणे, मूल्यांकन करणं प्रयत्न न करता त्याच्या राज्यशास्त्राचं उद्दिष्ट घटना आणि त्यांच्या कार्यकारी भावाचं स्पष्टीकरण या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे ती घटना चांगली घडली की वाईट घडली त्यामागचा उद्देश काय आहे? म्हणजे त्या ठिकाणी राज्याचा अध्ययनाचा दोन मुख्य उद्दिष्ट आपण बघायला पाहिजे. त्यामध्ये राजकारणामध्ये घडलेल्या घटना ती चांगली की वाईट ते तो बाजूला राहणारा विषय, पण त्या राजकारणाचा उद्देश काय आहे की जनतेला त्या ठिकाणी लाभ काय मिळतो, जनतेला त्यांना किती प्रमाणात सुखी समाधानी ठेवू शकतो या ठिकाणी आपला राजकारणाचा विचार करणं गरजेचं आहे. त्याचा निष्कर्ष आणि त्याचं मूल्यांकन करताना या आपल्या विचार बाजूला निष्कर्ष असू द्या किंवा मूल्यांकन असू द्या तो भाग गौण नसला पाहिजे. पण तो राजकारण त्या उद्दिष्ट काय आहे, त्याचे कारण भाव काय, त्याचं करण्याचा उद्देश काय राजकारणाचा हा आपण बघणं गरजेचं आहे. तर दुसरा दृष्टिकोन आहे मूल्यमापनाचा दृष्टिकोन, मूल्यमापनात्मक दृष्टिकोन. म्हणजे आपण या विचारसरणीनुसार बघितलं तर घटनांचा अर्थ लावणे, त्या निष्कर्ष काढणं हे करणं सोपे आवश्यक आहे. म्हणजे राजसंस्था कोणती मूल्य ठरवली पाहिजे, त्या मूल्यांचे रक्षण कसे करावे, की त्यांच्या राजकीय घटनांचं दूरगामी परिणाम काय होऊ शकतात याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या विविध आवश्यक असलेल्या राजकीय संस्था त्यांचं विश्लेषण पण या ठिकाणी महत्वाचं आहे. अशा विविध संस्थांचा विश्लेषण करून राज्यशास्त्राचा अभ्यासाची जे उद्दिष्ट आहे ते आपण निश्चित करू शकतो असतो. दोन्ही विचारसरणीचा राज्यशास्त्र अध्ययनात आपण जर उपयोग केला तर या ठिकाणी लक्षात येतं की दोन्ही विचारसरणीच्या अभ्यासाच्या विचार दृष्टिकोनातून दोन्ही विचारसरणीच्या राज्यशास्त्राच्या अध्ययनात उपयोग होतोच आपण हे बघतो. वर्तमान राज्यशास्त्राचा जर विचार केला किंवा राज्यसंस्थांचा विचार केला वर्तमानामध्ये तर वर्तमानामध्ये राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये की वर्तमान राज्यसंस्थांचा अध्ययन करताना ऐतिहासिक आणि वैश्विक दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. आता ऐतिहासिक म्हणजे मागील घडलेली घटना आणि वैश्विक म्हणजे जागतिक लेवलला लोकांना एकत्रित दृष्टिकोनातून आपल्याला काय देऊ शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. मग मागील घडलेल्या घटना आणि वैश्विक म्हणजे विश्वातील जनतेसाठी जागतिक लेवलला आपण काय दृष्टिकोन देऊ शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामध्ये ग्रीक कसे, फ्रेंच, जर्मन, इंग्लिश आपण त्यांना इंग्रज म्हणतो आणि अमेरिकन राज्यसंस्थांचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी राज्यशास्त्राचा आपण बघितलं त्या बाबी फार महत्वाच्या ठरतात. मग आता पुढे मुद्दा बघणार होतो म्हणजे राज्यशास्त्राच्या व्याख्या. आता डेफिनेशन ऑफ पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र कशाला म्हणायचं
त्याला व्याख्या काय, त्याचं संक्षिप्त रूप काय राज्यशास्त्राचं, डेफिनेशन ऑफ पॉलिटिकल सायन्सच्या काळात या दृष्टिकोनातून पाहणं अपेक्षित आहे. पण नगरराज्याच्या कालावधीत आपण संपल्यावरती तुम्ही बघितलं असेल की आपण मागच्या तासाला बघितलं की नगरराज्याच्या कालावधीमध्ये संपल्यावरही राज्यशास्त्राचं नाव काय कायम राहिलेलं आहे. अनेक राज्यशास्त्रज्ञांनी आपल्या दृष्टिकोनातून राज्यशास्त्राची व्याख्या केलेली आहे. म्हणजे या अनुषंगाने राज्यशास्त्राला महत्व प्राप्त करून देताना त्यांची व्याख्या इथं स्पष्ट केलेली आहे. आता प्राध्यापक लास्की हेरॉल्ड काय म्हणतायत, तर त्यांनी असं म्हटलंय की राज्यशास्त्र कशा म्हणायचं, तर राज्य, शासन संस्था आणि कायदा यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र होय. एकदम सिंपल व्याख्या केलेली आहे. मग प्राध्यापक लॉस्की हेरॉल्ड म्हणतात की राज्य आणि शासन संस्था आणि कायदा यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र. इतकं 3 महत्वाच्या मुद्द्यांवर व्याख्या केलेली आहे, शॉर्ट केलेली आहे. त्यानंतर पुढचं राजकीय विचारवंत गिलक्रिस्ट. आता गिलक्रिस्टने राज्य याच्या विषयी आपण अभ्यास करताना, राज्याचा अभ्यास करताना किंवा राज्यशास्त्र याचा व्याख्या करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज्यशास्त्र कशाला म्हणणार तुम्ही, तर राज्य, सरकार, सामान्य समाजाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र. म्हणजे राज्य आणि सरकार यांच्या सामान्य समस्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र. म्हणजे राज्यातील असलेल्या विविध समस्या असतील, राज्यकारभाराच्या पद्धती असतील, यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र असं गिलक्रिस्टने म्हटलेलं आहे. त्यानंतर जर्मन राजकीय विचारवंत, जर्मन राज्यशास्त्रज्ञ गेरिसन. आता गेरिसननी अशी व्याख्या केली की राज्याची उत्पत्ती, उद्देश आणि विकास आणि सर्व प्रकारच्या राजकीय समस्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र होय, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग गिरिसननी आपल्याला सांगत असताना राज्याची उत्पत्ती कधी झाली, त्याचा उद्देश काय आहे, त्याचा विकास कसा झाला पाहिजे, सर्व प्रकारच्या राजकीय समस्या कोणकोणत्या असतात त्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र, अशा सविस्तर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर पुढचा राजकीय विचार चौथा तो म्हणजे डॉक्टर लेकॉक. आता डॉक्टर लेकॉकने आपल्याला राज्यशास्त्राची व्याख्या करताना सरकारशी संबंधित असणारे शास्त्र म्हणजे एकदम सिंपल व्याख्या केलेली, सरकारशी संबंध असलेले शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र होय, असं डॉक्टर लिकॉकनी व्याख्या केलेली आहे. सरकारशी संबंध असलेले शास्त्र, इतकी सिंपल व्याख्या केलेली. पुढचा 5वा विचारवंत आहे ब्लॅक्सली. आता ब्लॅक्सलीने काय म्हटलेलं बघा, राज्यशास्त्र म्हणजे राज्याची प्रकृती, वेगवेगळे रूपे, राज्याची प्रकृती, राज्याची विविध रूपे, त्यांचा विकास आणि स्थिती यांचं वर्णन करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र होय, अशी व्याख्या केलेली आहे आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक राजकीय विचारवंत आपल्याला पद्धतीने आलेले विचार कधी व्यक्ती त्या व्याख्येमध्ये मांडलेला आहे. त्यानंतर पुढचा विचारवंत 6वा तो म्हणजे फ्रेंच शास्त्रज्ञ पॉल डेनेट यांनी व्याख्या केलेली आहे. पॉल डेनेट काय म्हणतात की समाज विज्ञानाचं एक अंग असून राज्याचा मूळ आधार आणि शासन संस्थेचे तत्वे यांचा विचार करणारं शास्त्र म्हणजेच राज्यशास्त्र. म्हणजे या अनुषंगाने आपण या ठिकाणी बघत असतो की फ्रेंच राजकीय विचारवंत, फ्रेंच राज्यतज्ञ पॉल जेनेटने व्याख्या केली, समाज विज्ञानाचं एक अंग असून राज्याचा मूळ आधार, शास्त्रसंस्थेचा तत्व यांचा विचार करणारं शास्त्र म्हणजेच राज्यशास्त्र, अशा प्रकारची व्याख्या ठिकाणी त्या राजकीय विचारवंतांनी केलेली बघायला मिळतं. आता राज्यशास्त्र ही मानवी समूहाचा राजकीय गट आहे, शासन संस्था आहे आणि व्यक्ती परस्पर संवाद आहे. परस्पर संबंधांचा अभ्यास या ठिकाणी केला असतो. आणि म्हणून राज्याची उत्पत्ती, विकास, राज्याचे कार्य, राज्याचे आंतरराष्ट्रीय संघटनांचा आणि संबंधांचा विचार या ठिकाणी केला असतो. राज्यातील विविध संबंधांचं नियंत्रित करण्याचं काम या राज्यशास्त्राचा अभ्यासात केला असतो. म्हणजे या कायद्याअंतर्गत राज्यावरती जे काही संकट येणार असेल, ते काही संबंध असेल, त्याचे ते वर्णन करायचं काम हे राज्यशास्त्र करत असतं. आणि मग मानवी समाजाचं राजकीय गट आहे, शासन संस्था, राज्य, व्यक्तींच्या परस्पर संबंध, राज्याची उत्पत्ती, त्याचा विकास, त्याचे कार्य कोणत्या पद्धतीने राज्यात चाललं, आंतरराष्ट्रीय संघटनाचा त्यांचा काय संबंध येत असतो, राजकारण संबंध कोणते ते नियंत्रित करण्याचं काम हे राज्यशास्त्र करत असतं. मग राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहत असताना, राज्यशास्त्र राजकीय दृष्टिकोनातून पाहत असताना संघटित समाजाच्या बंधनात्मक प्रक्रियेचा अभ्यास करत असतं. आणि मग त्या समाजाचं बंधनात्मक प्रक्रियेमध्ये कशा प्रकारे राजकीय संबंध येत असतो, हे राजकीय विषयाचे शास्त्र असून त्यात राज्य हा प्रमुख अभ्यासाचा विषय आहे. मग राजकीय संबंधांचा अभ्यास केला जातो. प्लेटो पासून तर हेरॉल्ड लॉस्की पर्यंत अनेक पारंपरिक आधुनिक विचारवंतांनी राज्यशास्त्राची व्याख्या केलेली आहे. त्यांचा सारांश बघायला गेलं, त्याचा विचार आपण बघितला आहे. ते व्यक्तीच्या राजकीय वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र, व्यक्तीच्या राजकीय वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र
अशी व्याख्या त्या ठिकाणी व्याख्या राजकारणाची केलेली आहे. या राज्यशास्त्र, शासन संस्था म्हणजे राज्यशास्त्र आणि शासन संस्था, जनता आणि राजकीय नेत्यांचे संबंध, प्रत्यक्ष राजकारणाचे अध्ययन समावेश त्या ठिकाणी आपल्याला करायला मिळत आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार तो म्हणजे अभ्यास असताना तो म्हणजे राज्यशास्त्राचा अर्थ. आता राज्यशास्त्राचा अर्थ आपण पाहत असताना त्याला कशा प्रकारचा अर्थ दिलेला आहे ते बघणार आहोत. आपण याचं मिनिंग ऑफ पॉलिटिकल सायन्स, त्याचा मर्म, त्याचा अर्थ काय. आता या ठिकाणी आपण बघायला गेलं राजकीय विचारवंत, भारतीय राजकीय विचारवंत त्यांनी ग्रंथांचं लेखन केलेलं आहे. राजकीय विचारवंत तो म्हणजे राजकीय विचारवंत भाल भोळे यांनी आपले राजकीय विचारवंत इथं मांडलेले आहे. त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये 2010 मध्ये राजकीय विश्लेषण या ग्रंथात या राशाचा अर्थ दिलेला आहे. त्यांनी स्पष्ट केलेला आहे. त्यांनी त्या अर्थामध्ये काही राजशास्त्र कशाला म्हणायचं, राजकारणामध्ये त्याला महत्व का प्राप्त करून घ्यायचं हे सांगितलेलं आहे. त्यांच्यावर प्रभाव आपण बघायला तो म्हणजे ॲरिस्टॉटलचा प्रभाव दिसून येतो. ॲरिस्टॉटलने आपल्या प्रसिद्ध ग्रंथामध्ये दी पॉलिटिक्स असे नाव दिलेलं आहे, ज्यामुळे राजकारणाचं शास्त्र म्हणून पॉलिटिक्स हा शब्द वापरला जातो. राजकारणाचं शास्त्र म्हणून पॉलिटिक्स शब्द वापरला जातो. पूर्वीचा वापर बघितलं तर प्रारंभिक काळामध्ये राजकारण आणि राजशास्त्र या दोन्ही अर्थासाठी पॉलिटिक्स एकच शब्द वापरला जायचा, एकच संज्ञा वापरली जायची. म्हणजे राजकारण असेल किंवा राजशास्त्र असेल, दोघांसाठी एकच संज्ञा वापरली, पॉलिटिक्स किंवा पॉलिटिक्स म्हणून त्याला ओळखलं जायचं. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये प्रारंभीच्या काळामध्ये राजकारण आणि राज्यशास्त्र दोघांसाठी पॉलिटिक्स हा एकच संज्ञा वापरली जात होती. सध्याच्या शब्दसंग्रह बघितला, सध्याचा शब्दसंग्रहामध्ये नंतरच्या काळामध्ये बघितला तर राजशास्त्राला एक नवीन रूप दिलं गेलं. राजशास्त्राला पॉलिटिकल सायन्स हा शब्द देण्यात आला. मग राजकारणाचं शास्त्रीय अभ्यासाचं रूढ झाला आणि मग आता पॉलिटिकल सायन्स हा शब्द वापरला जाऊ राहिला. आता विविध दृष्टिकोनाचे बघूया. राजकीय विचारवंत मूल्यांच्या संदर्भामध्ये बघितलं तर राजकीय प्रश्नांचं चिंतन या ठिकाणी करणारे विचारवंत आपल्याला बघायला मिळतात. आणि अशा रीतीने राजकीय विश्लेषण किंवा राजकीय विचारवंतांनी पॉलिटिक्स किंवा राजशास्त्राला एक मूल्यात्मक दृष्टिकोनातून विचार, राजकीय विश्लेषण, राजकीय प्रश्नाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला बघायला मिळतो. त्यानंतर राजकीय नेते दैनंदिन राजकारणामध्ये प्रक्रियामध्ये जे सहभागी होणारे असतात राजकारणामध्ये, त्यांचा पण विचार या ठिकाणी केला गेलेला आहे. त्याचबरोबर राजशास्त्राचे विद्यार्थी जे असतात, राजशास्त्र अभ्यासणारे विद्यार्थी असतात, त्यांनी राजकीय तत्वज्ञान, त्यांच्या घडामोडी, त्यांचे वर्तन याच्या दृष्टिकोनातून, शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार या ठिकाणी अभ्यास करायचा प्रयत्न केलेला आहे. मग शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणारे अभ्यासक ते पण त्या ठिकाणी बघायला मिळत असतात. शाखांचा विस्तार आपण बघत असताना या तिन्ही दृष्टिकोनामध्ये स्वाभाविक फरक असणाऱ्यामुळे राजशास्त्राच्या अभ्यास शाखांचा विस्तार हा वाढलेला बघायला मिळतो. आणि मग त्याच्या अभ्यासाची पद्धती, राजशास्त्र अभ्यासाची कारणं, त्याची संज्ञा, त्यांचं स्वाभाविक दृष्टिकोन हा पण बघायला मिळतो. त्यानंतर पुढचा भाग म्हणजे अर्थात बदल झालेला आहे. अर्थाचा बदल काळानुरूप बघितलं तर काळाच्या नुसार राजशास्त्राचा अर्थ बदलत गेलेला आहे. त्याचे अभ्यासाचे स्वरूप बदलत गेलेलं आहे आणि त्या अनुषंगाने राजशास्त्राकडे बघत असताना काही राजकीय विचारांनी आपले विचार व्यक्त केलेले बघायला मिळतात. आता राजशास्त्राचं शास्त्र किंवा महाभारतातील शांती पर्वामध्ये राजशास्त्राचं महत्व उलगडताना राजधर्माचं सर्व धर्मांचा समावेश या ठिकाणी केल्याचं आपल्याला म्हटलं आहे. मग राजशास्त्राचं पालन न करता त्या ठिकाणी न करता झाल्यास त्या सर्व सर्व विद्या नष्ट होऊन मानवी जीवन विस्कळीत होईल असे वर्णन केलेलं आहे. ग्रीक विचारवंत अरिस्टॉटलने सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघितलं की राजशास्त्राला शास्त्राचे शास्त्र असं म्हटलेलं आहे, मास्टर सायन्स. आणि अशा प्रकारचं अरिस्टॉटलला म्हणतो की शास्त्राचे शास्त्र राजशास्त्राला महत्व दिलेलं आहे, संबोधलेलं आहे, कारण त्याचे कार्यक्षेत्र संपूर्ण जागतिक सामाजिक जीवनाचं व्यापून टाकलेलं आहे. तर या अनुषंगाने राजशास्त्राचा विचार यांनी मांडलेला आहे. त्यानंतर राजशास्त्राचं मर्यादित क्षेत्र बघत असताना ग्रीक नगराच्या मध्ये ज्या ग्रीक नगर रचना होती तिचे पतन झालं, त्याचं नष्ट झालं. त्यानंतर मोठी राजकीय समस्या, साम्राज्य उदयास आलेले, ज्यामुळे मोठी साम्राज्य उदयास आली, ज्यामुळे राजकीय आणि राजशास्त्र या संज्ञांची व्याप्ती कमी होऊन गेली. आणि यामुळे काय झालं, खाजगी आणि सार्वजनिक बाबीमध्ये एक फरक करण्यात आला. राजकीय, धार्मिक, आर्थिक, लष्करी, शैक्षणिक दृष्टिकोनातून म्हणजे राजकारण असेल, धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, लष्करी असेल, या क्षेत्रात स्वतंत्र विचार होऊ लागला. नंतर राज्य केवळ एक संस्था म्हणून ओळखली जाऊ लागले नाही आणि अशा राजकीय संस्था एक राजकीय संस्था म्हणून किंवा राज्य हे केवळ संस्था म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यामुळे राजशास्त्राला पूर्वी असलेले सर्वोच्च स्थान कमी झालं आणि या परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये जर बघितलं तर कक्षेत केवळ समाजाच्या
शासनाशी संबंधित बाबीचा विचार केला जात होता. R.G. गडेल यांनी पण या ठिकाणी पूर्वी म्हटलेलं आहे की राज्यशास्त्राचं वर्णन राजाचं शास्त्र असं केलेलं आहे. मग राज्याचं शास्त्र आहे तिथं. मात्र या मर्यादित संव्याख्यामध्ये राज्यशास्त्राच्या परिपूर्ण संकल्पनेचं दर्शन घेण्यात अपयश आलेलं आहे. पण राज्यशास्त्र एवढं म्हणून चालणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या अनुषंगाने याचा अभ्यास फार महत्वाचा आहे. मग या प्रक्रियेतून अभ्यास करत असताना राज्याचं अभ्यास या प्रोसेस या प्रक्रिया आपण म्हणतो, या अनुषंगाने आपण या ठिकाणी पुढच्या तासाला आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.